नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव नूतन आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे एक्सपर्ट नूतन. तर आज थंबनेलवरून तुम्हाला कळलंच आहे की मी व्हिडिओ कशासाठी बनवणार आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपली आई आपल्यावर किती निरागस प्रेम करत असते. आपल्यासाठी सतत देवाकडे प्रार्थना करत असते. आपल्या सुखात सुख मानणारी, आपल्या दुःखात सर्वात जास्त ती तळमळ करणारी, सतत आपल्या भल्याचा विचार करणारी अशी ही आपली आई. आणि आपल्याला कसं वागायचं जगात, आयुष्यात कसं कोणाशी वागायचं, कसं राहायचं, किती कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर किती नाही ठेवायचा, जगात आपल्याला कशा कशा प्रकारची माणसं मिळतात, तर आपण कसं वागायला पाहिजे, हे सगळं आपली आई आपल्याला सांगत असते की नीट राहा, जपून राहा, असं सगळ्या गोष्टी आपल्याला आई आपली शिकवत असते. आणि आपण पण आपल्या आईकडूनच हे सगळं शिकत असतो. आणि अचानक एक दिवस आपल्याला असा येतो की आपली आई आपल्यातून निघून जाते. त्यावेळी आपल्या मनात किती गोष्टी येतात. आता कसं होणार, काय होणार. आपली आई आपल्याला किती प्रेम करायची, आपल्याला किती गोष्टी समजावून सांगायची, किती प्रेमाने आपल्याला बोलवायची. आणि आपल्याला हे सगळं विचार करता करता असं वाटायला लागतं की आपला एक शरीरातला भागच नाहीसा झाला. आपल्याला काही कळत नाही, कोणाशी बोलायचं, काय बोलायचं, काही आपल्याला कळत नाही. आपण पोरके झाल्यासारखं लगेच आपल्याला मनात येऊन जातं की आता आपलं कोणी नाही, आता आपण पोरके झालो. अशी स्थिती होऊन जाते की आता आपल्याला कोणाचा आधार आहे, तेच एक आधारस्तंभ होता आपल्याला. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये सगळं काही मिळतं, पण आई ही एक अशी गोष्ट आहे की ती आपल्याला दुसरं कोणीच तिच्यासारखं प्रेम करू शकत नाही. आई ही फक्त आईच असेल. आवडला तर नक्की लाईक करा.